नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता लवकरच मिळणार आहे। मग आता 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे, तर तटकरे यांनी सगळी उत्तरे दिलेली आहे। म्हणजेच आदित्यताई तटकरे यांनी याविषयी सविस्तरपणे प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अनेक महिला अपात्र करण्यात येत आहेत। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा देण्यात आलेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, 1500चे 2100 रुपये कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी उत्तरे दिली आहेत। त्या विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या। मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल, तर आदित्यताई तटकरे म्हणाल्या की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे। 5 ते 6 तारखेपासून याची प्रक्रिया सुरू होईल। सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळेल। मग अशा प्रकारे त्यांनी महत्त्वाची अपडेट दिली। तर मार्च महिन्याचा हप्ता हा अधिवेशन चालू असताना त्यामध्ये दिला जाईल आणि 2100 रुपये कधी मिळणार, तर त्या संदर्भातही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे पुढील व्हिडिओमध्ये बघूया। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही 8 मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत। डिसेंबरपर्यंत 80 लाख महिला ज्या आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार असा विरोधकांचा आरोप आहे। नाही, विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत। आम्ही साधारणपणे जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत। गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास 2 कोटी 35 लक्ष 2 कोटी 40 लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीने राहणार आहेत। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेला आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। केवळ फेब्रुवारीचा हा निधी असणार आहे की मार्चचा सुद्धा? फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नाही, साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं। तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं। त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्रित करणार आहोत।